ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण 11वी अकाउंटमधील टॉपिक नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा टॉपिक पाहत आहोत. यापूर्वी आपण त्या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन यापूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे. त्यामध्ये आपण पाहिलं होतं इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग, त्यानंतर डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग, फीचर्स ऑफ बुक कीपिंग, मीनिंग, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ बुक कीपिंग हे घटक यापूर्वी आपण पाहिले आहे. आज आपण त्यापुढील पॉइंट पाहणार आहोत. त्याचं नाव आहे युटिलिटी ऑफ बुक कीपिंग. युटिलिटी ऑफ बुक कीपिंग म्हणजे आपण जे रेकॉर्ड्स मेंटेन करत आहोत बुक कीपिंग मध्ये त्याची उपयोगिता काय आहे हे आपण आज या ठिकाणी या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. युटिलिटी ऑफ बुक कीपिंग, बुक कीपिंग मध्ये जे आपण रेकॉर्ड्स मेंटेन करत आहोत त्याची उपयोगिता काय आणि कशासाठी आहे हे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे ओनर. द बिझनेस कॅन फाइंड आउट प्रॉफिट, लॉसेस, असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ एंटरप्राइज ॲट एनी टाइम. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे जे बुक कीपिंगचे रेकॉर्ड आहे ते 1 एप्रिलला आपण लिहायला सुरुवात करतो ते 31 मार्च पर्यंत आपण हे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. आणि वर्षभरातील 12 महिन्याचे जे रेकॉर्ड्स आहेत ते मेंटेन जे आपण करत आहोत बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्याची उपयोगिता ओनरला काय आहे हे या ठिकाणी पहिल्या पॉइंट मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तो जो व्यवसायाचा मालक आहे त्याच्या व्यवसायामध्ये जे वर्षभरामध्ये आर्थिक व्यवहार होणार आहेत त्याची नोंद तो बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये करणार आहे. यालाच आपण बुक कीपिंग असं म्हटलेलं आहे. आणि हे जे बुक कीपिंगचे रेकॉर्ड्स तो मेंटेन करत आहे त्याचा फायदा नेमका या ओनरला कसा आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामध्ये सांगितले की तो व्यवसायाचा प्रॉफिट शोधू शकतो या रेकॉर्डच्या आधारे, व्यवसायाचा लॉस त्या ठिकाणी शोधू शकतो. म्हणजे व्यवसायाला प्रॉफिट झाला, नफा झाला का तोटा झाला हे या रेकॉर्डच्या माध्यमातून त्याला समजणार आहे. पुढे सांगितलेलं आहे असेट्स म्हणजे व्यवसायाची संपत्ती किती आहे. आता संपत्ती म्हणजे व्यवसायाच्या मालकीची असणारी बिल्डिंग, त्या बिल्डिंग मध्ये असणारं जे मशिनरी असेल, फर्निचर असेल, स्थावर मालमत्ता जी आहे त्याला आपण संपत्ती असं म्हणतो. या संपत्तीची माहिती त्या ओनरला भेटणार आहे. त्याचबरोबर लायबिलिटीज. लायबिलिटीज म्हणजे व्यवसायाचं देणं, देयता असं म्हणतो आपण त्याला. वर्षभरामध्ये हे जे रेकॉर्ड्स मेंटेन केलेले आहेत त्याच्यावरून या व्यवसायाच्या मालकाला व्यवसायाला नेमकं देणं किती आहे हे या ठिकाणी तो पाहू शकतो. तर हे फायदे आहेत ओनरसाठी अँड एंटरप्राइज ॲट एनी टाइम. आणि पाहिजे त्यावेळी हे रेकॉर्ड्स त्याला उपलब्ध असणार आहे. हा या ठिकाणी फर्स्ट पॉइंट आपण पाहिला की हे जे रेकॉर्ड्स आपण मेंटेन करत आहोत बुक कीपिंग मध्ये त्याचा फायदा व्यवसायाच्या मालकाला, ओनर ऑफ द बिझनेसला कशा पद्धतीने होतो. त्यानंतर सेकंड पॉइंट आहे मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. व्यवस्थापनाला कसा फायदा, कसा उपयोग या रेकॉर्ड्सचा होणार आहे ते या पॉइंट मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. मॅनेजमेंट ऑफ अन एंटरप्राइजेस कॅन प्लॅन, टेक डिसिजन्स. म्हणजे मॅनेजमेंट जे आहे, व्यवस्थापन जे आहे की जे व्यवसाय चालवण्यासाठी नियोजन करतं, त्याच्यामध्ये आवश्यक असणारे बदल करतं. तर हे जे मॅनेजमेंट आहे, व्यवसाय चालवणारी जी टीम आहे व्यवस्थापनाची, त्यांना या रेकॉर्ड्सचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. तो कशा पद्धतीने की हे जे रेकॉर्ड्स आहेत आर्थिक व्यवहाराची नोंद त्या ठिकाणी केलेली आहे, त्याच्यामध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार नोंदवलेले आहेत. त्याच्यावरून त्यांना लक्षात येऊ शकते की वर्षभरामध्ये एकूण खरेदी किती झालेली आहे, एकूण विक्री किती झालेली आहे, कोणत्या वस्तूला मार्केटमध्ये जास्त मागणी होती, आपल्या कोणत्या वस्तू जास्त विकलेल्या आहेत, त्या वस्तूंचं प्रोडक्शन वाढवणे, ज्या वस्तूला मागणी कमी आहे त्याच्या गुणवत्तेमध्ये, त्या प्रोडक्टमध्ये थोडासा बदल करणे,
असे डिसिजन त्या ठिकाणी मॅनेजमेंट घेऊ शकतो. थर्ड नंबरचा पॉइंट आहे इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर्स कॅन टेक प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत, व्यवसायाचा आपण एक व्यवसाय सुरू केलेला आहे, कंपनी आहे, त्याच्यामध्ये आपण बाहेरच्या व्यक्तींना देखील गुंतवणूक करण्यासाठी संधी देऊ शकतो. असे जे गुंतवणूकदार आहेत ते त्यांचे पैसे आपल्या व्यवसायामध्ये गुंतवतात. शेअर्स असं म्हणतो आपण त्याला, शेअर्सच्या माध्यमातून, आणि त्यांना आपण नफ्याचा काही हिस्सा त्या ठिकाणी देत असतो. असे जे गुंतवणूकदार आहेत ते त्यांना डिसिजन घेण्यासाठी या ठिकाणी या रेकॉर्डचा फायदा होणार आहे. ते या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. इन्व्हेस्टर्स कॅन टेक प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. तर आपण समजा विचार केला की आपल्याला एका कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे, शेअर्स त्यांचे घ्यायचे भाग. अशा वेळी काय करतो आपण की त्या कंपनीचं रेप्युटेशन कसं आहे मार्केटमध्ये, त्या कंपनीचं गुडविल कसं आहे, त्याचं नाव लौकिक कसं आहे, कंपनी प्रॉफिटमध्ये चालते का, या सर्वांचा विचार आपण या ठिकाणी करत असतो. आणि त्यावरून आपण ठरवतो की आपण त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत किंवा नाही. तशाच पद्धतीनं हे जे रेकॉर्ड्स आपण आपल्या व्यवसायाचे मेंटेन केलेले आहेत, या रेकॉर्डचा फायदा जे बाहेरचे इन्व्हेस्टर आहेत त्यांना नक्कीच होणार आहे. ते रेकॉर्डच्या माध्यमातून पाहू शकतात की आपला व्यवसाय कशा पद्धतीने चालत आहे. प्रॉफिटमध्ये चालत असेल तर ते नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत. थर्ड नंबर पॉइंट पाहिला आपण, इन्व्हेस्टर, गुंतवणूकदाराला कशा पद्धतीने या माहितीचा उपयोग होणार आहे. 4 नंबर पॉइंट आपण पाहतो कस्टमर. कस्टमरला या माहितीचा काय उपयोग होणार आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. कस्टमर्स कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ही कॅन बी अश्युअर्ड अबाउट सप्लाय ऑफ गुड्स. तर तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी ऑनलाईन खरेदी करत असतील किंवा मार्केटमध्ये स्वतः जाऊन खरेदी करत असतील. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की एक उदाहरणावरून आपण पाहूयात. समजा एक तुम्हाला मोबाईल अँड्रॉइड घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार की अगोदर तुम्हाला किती रुपयापर्यंतचा मोबाईल घ्यायचा हे अगोदर तुम्ही ठरवणार आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याची मॉडेल, त्याची कंपन्या, याची माहिती घ्यायला सुरू करणार आहात. मार्केटमध्ये कुठली वस्तू जास्त प्रमाणात उपलब्ध आहे, कुठल्या वस्तूला जास्त मागणी होती, कुठल्या वस्तू जास्त टिकाऊ, म्हणजे कुठला मोबाईल जास्त टिकाऊ आहे, पुढे त्याच्यामध्ये बिघाड झाल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये दुरुस्त कुठला होऊन मिळेल, या सर्वांची माहिती घेऊन आपण काय करू शकतो, नंतर तो मोबाईल खरेदी करतो. इथेही तसंच आहे. ग्राहक आपण जी माहिती आर्थिक नोंद केलेली आहे त्याच्या आधारे ग्राहक ठरवणार आहे की आपला जर व्यवसाय चांगला प्रॉफिटमध्ये चालत असेल तर आपण काय करणार आहोत, मोठ्या प्रमाणात वस्तूंचं उत्पादन करणार आहोत. त्या वस्तू मार्केटमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. त्याच्यामुळे मार्केटमध्ये वस्तू आपल्या मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असणार आहे. त्याच्यामध्ये बिघाड झाला तर आपण त्याची सर्व्हिस देखील व्यवस्थितरित्या देणार आहोत. असं जर असेल तरच आपण ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत त्याला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारामध्ये मागणी त्या ठिकाणी असू शकते. हे ग्राहकाच्या दृष्टिकोनातून हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ग्राहकाला कशा पद्धतीने या रेकॉर्डचा फायदा उपयोग होणार आहे. पुढे सांगितले नेक्स्ट पॉइंट, गव्हर्नमेंट. शासनाला काय या रेकॉर्डचा फायदा होणार आहे. वर्षभर रेकॉर्ड जे आपण मेंटेन करतोय, 1 एप्रिल ते 31 मार्च आपण आर्थिक व्यवहाराची नोंद करत आहोत. हे आर्थिक व्यवहाराची नोंद केल्यानंतर गव्हर्नमेंट त्या ठिकाणी आपलं रेकॉर्ड घेऊन पाहू शकते आणि गव्हर्नमेंट डिसाईड करू शकते की तुमच्या व्यवसायामध्ये एवढी खरेदी झाली, वर्षभरामध्ये एवढी विक्री झाली, याच्या आधारे तुम्ही एवढा टॅक्स भरला पाहिजे. तर असा उपयोग गव्हर्नमेंटला या ठिकाणी होतो की ही जी आर्थिक माहिती आपण दिलेली आहे त्याचा उपयोग त्यांना त्या ठिकाणी होणार आहे. नेक्स्ट पॉइंट आहे लेंडर्स. महत्वाचा आहे, समजून घ्या व्यवस्थित. तर लेंडर्स कोणाला म्हणायचं. आपण एक व्यवसाय चालवत आहोत, कंपनी चालवत आहोत. याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची गरज म्हणजे कॅपिटलची असते, भांडवलाची. आणि हे जे भांडवल आहे, कॅपिटल आहे,
हे आपण पैशाच्या स्वरूपामध्ये व्यवसायामध्ये गुंतवत असतो. याची आवश्यकता प्रत्येक व्यवसायाला भासत असते, मग तो व्यवसाय लहान असेल किंवा मोठा असेल. मग व्यावसायिकाचा काय प्रयत्न असतो की आपल्या व्यवसायाला मुबलक प्रमाणामध्ये भांडवल असावं, जेणेकरून व्यवसाय चांगल्या पद्धतीने आपल्याला चालवण्यासाठी त्या भांडवलाचा वापर करता येईल. मग असे जे कॅपिटल आहे, असे जे त्या ठिकाणी रोख रक्कम आहे, तो काय करतो व्यावसायिक इतर बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न करतो. स्वतःकडचे असले तर स्वतः इन्व्हेस्ट करतो, किंवा एखादं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे त्याच्याकडून घेतो पैसे, किंवा इतर मित्रांकडून वगैरे तो पैसे घेऊ शकतो. मग हे जे पैसे बाहेरून व्यवसायामध्ये येणार आहेत, मग ते व्याजाच्या स्वरूपामध्ये आपण घेतलेले असतात. त्याला काय म्हणायचं, लेंडर्स. म्हणजे जे आपल्याला या ठिकाणी पैसे उपलब्ध करून देणार आहेत त्यांना त्या ठिकाणी आपण लेंडर्स असं म्हणतो. त्याच्यामध्ये बँक आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, किंवा तुम्ही इतर रिलेटिव्ह किंवा मित्रांकडून ते घेऊ शकता आणि आपल्या व्यवसायामध्ये गुंतवू शकता. आता त्यांना या माहितीचा कसा उपयोग होणार आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइज फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. म्हणजे ज्यांच्याकडून आपण पैसे घेणार आहोत त्यांना या माहितीचा उपयोग काय होणार आहे, तर ते आपलं जे फायनान्शियल रेकॉर्ड आहे, जे आपलं फायनान्शियल रेकॉर्ड आहे त्याच्या आधारे ते पाहू शकतात की आपल्या व्यवसायाला त्या ठिकाणी पैसे त्यांनी द्यायचे किंवा नाही. म्हणजे आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती ते पाहणार आहेत. जर आपण लिहिलेले रेकॉर्ड्स त्या ठिकाणी जे आर्थिक व्यवहाराची नोंद आपण केलेली आहे त्याची माहिती हे लेंडर्स घेणारच आहे, आणि त्याच्यावर ते ठरवतील की तुमचा व्यवसाय प्रॉफिटमध्ये सुरू आहे, तुम्हाला पैसे द्यायला हरकत नाही, तुम्ही त्या दिलेल्या मुदतीमध्ये पैसे वापस करू शकता. म्हणजे असा त्या ठिकाणी या माहितीचा आधार ते घेऊन ठरवू शकतात की आपल्याला नक्की पैसे किती द्यायचे आहे किंवा द्यायचे आहे किंवा नाही, हे त्या ठिकाणी ठरवणार आहे. पुढे लास्ट पॉइंट आहे डेव्हलपमेंट, विकास. विकासाला काय उपयोग याचा होणार आहे. हे वर्षभर जे रेकॉर्ड्स आपण मेंटेन केलेले आहे याच्यावरून व्यवसायाचा विकास होणार आहे किंवा नाही हे या ठिकाणी आपल्याला समजू शकतं. ही देखील याची एक उपयोगिता, युटिलिटी आहे. बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंट. हे जे आर्थिक व्यवहाराची नोंद आपण केलेली आहे ही वर्षभर आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये खरेदीचे व्यवहार आपण नोंदवलेत, रोख खरेदीचे नोंदवलेत, उधार खरेदीचे नोंदवलेत, विक्रीचे व्यवहार याच्यामध्ये नोंदवलेत आपण, रोख विक्रीचे, उधार विक्रीचे, की ज्याला आपण कॅश परचेस, क्रेडिट परचेस, कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स असं म्हणतो अकाउंटिंग लँग्वेजमध्ये. आता या माहितीच्या आधारे आपण चालू वर्षामध्ये एक ठरवलेलं असतं की या वर्षी आपण एवढं टार्गेट आहे, एवढी विक्री आपल्या व्यवसायाची झाली पाहिजे, तर ती विक्री तेवढी होत आहे किंवा नाही, आपण ठरवलेला गोल टार्गेट तिथपर्यंत पोहोचलो पण आहे व्यवसाय, हे या ठिकाणी आपल्याला या रेकॉर्ड्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समजू शकतो. पण त्यासाठी महत्त्वाचं काय आहे की अगोदर त्या व्यवसायाचे बुककीपिंगच्या माध्यमातून रेकॉर्ड्स मेंटेन झाले पाहिजे, त्याचं बुककीपिंग अगोदर झालं पाहिजे. जे वेगवेगळे बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत ते प्रॉपर फॉर्मॅटमध्ये वर्षभरामध्ये कंप्लीट असणं गरजेचं आहे. तरच त्याला त्या ठिकाणी डिसिजन घेण्यासाठी ओनरला त्या ठिकाणी फायदा होणार आहे, मॅनेजमेंटला त्या ठिकाणी फायदा होणार आहे, इन्व्हेस्टर ठरवणार आहेत की गुंतवणूक करायची किंवा नाही, कस्टमर ठरवणार आहेत की आपल्या वस्तू घ्यायच्या नाही, गव्हर्नमेंट ठरवणार आहे टॅक्स यांच्याकडून किती घ्यायचा, लेंडर्स म्हणजे ज्यांच्याकडून आपण पैसे घेतो ते ठरवतील की पैसे आपल्याला देणार आहेत किंवा नाही, डेव्हलपमेंट म्हणजे आपला व्यवसायाचा विकास झाला किंवा नाही हे या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. हे आज आपण पाहिलं युटिलिटी ऑफ बुककीपिंग. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढील भाग त्या ठिकाणी घेऊन येणार आहोत. ऑनलाईन व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.